नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं स्टडी सीजन चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आता 8वीचा द्वितीय सत्राचा जो तुमचे पेपर होणार आहेत 2025चे, त्याचा मराठी या विषयाचा पेपर पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, पेपर हा 50 मार्कासाठी असणार आहे मित्रांनो, आणि त्यासाठी वेळ तुम्हाला 2 तास दिला जाणार आहे पेपर सोडवण्यासाठी. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन पुढच्या विषयाचे पूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळोवेळी मिळत राहतील. आणि 1ली ते 12वीच्या कुठल्याही विषयाची प्रश्नपत्रिका आणि लागली तर मला कमेंट करून नक्की सांगा. ती प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल करून देईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर देखील करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील उतारा मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. तर मित्रांनो, आधी व्यवस्थित तुम्हाला हा उतारा जो आहे तो व्यवस्थित पूर्णपणे वाचायचा आहे पूर्ण, आणि त्यानंतरच खालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे सोडायची आहेत. अगोदर उतारा व्यवस्थित पाहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर तुम्ही निवांत वाचा. झालं, उतारा वाचल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. अ आणि ब लक्षात ठेवण्याचे रहस्य स्वामींनी कोणास सांगितले आहे? सांगितले? तर मित्रांनो, उतारा वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं सुद्धा उत्तर भेटून जाईल. खेत्रींच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये, तर ते सुद्धा इथे दिलेलं आहे त्या उतारामध्ये, तुम्हाला ते सुद्धा समजून जाईल. तर मित्रांनो, आहे खाली एक वैशिष्ट्य लिहा. आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी, इथं वैशिष्ट्य लिहायचे, ते सुद्धा तुम्हाला त्या उताराद्वारे उत्तर त्याचे सुद्धा मिळून जाणार आहेत मित्रांनो. त्यानंतर खाली आहे प्रश्न क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील कविता वाचून कृती पूर्ण करा. तर मित्रांनो, अगोदर ही कविता आहे ना, तुम्हाला अगोदर पूर्णपणे व्यवस्थित वाचायची त्या ठिकाणी, आणि त्यानंतरच खालील कृती पूर्ण करायची. आधी कविता बघून घ्या मित्रांनो. गोदली म्हणजेच पूर्ण इतकी कविता आहे, 2 कविता आहे तिची. तर हे काही तुम्हाला कविता व्यवस्थित अगोदर वाचायची आहे, आणि त्यानंतर खालील प्रश्नांची ह्याची सुद्धा उत्तरं तुम्हाला तसेच लिहायची आहेत मित्रांनो. आहे प्रश्न आहे, कवीच्या मते गोदडी म्हणजे काय? गोदडीचे वैशिष्ट्य लिहायचे आहेत ब मध्ये, आणि क मध्ये लिहायचे गोदडीत चिंधेच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती. तर हे सुद्धा तुम्हाला यामध्ये कविता वाचल्यानंतर याचे सुद्धा उत्तर तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. प्रश्न क्रमांक आहे 4, खालील उतारा वाचून कृती पूर्ण करायच्या आहेत. उतारा आहे, इथं 3 ओळी आहेत, त्यानंतर इथं आहेत ह्या 7-8 ओळी. तर मित्रांनो, अगोदर उतारा पूर्ण वाचायचा आहे, आणि त्यानंतरच उत्तराकडे आपल्याला जायचं, प्रश्नांकडे त्या ठिकाणी जायचं आहे. उतारा पाहून घ्या मित्रांनो. त्यानंतर खाली प्रश्न क्रमांक आहे, अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी कोणता? त्यानंतर ब आहे, चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार, कार्य आणि गुजदार, तसं कार्य काय आहे तर ते सुद्धा तुम्हाला उताराद्वारे मिळून जाईल. त्यानंतर क आहे, पक्षी आणि वैशिष्ट्य, धनेश, हॉर्नबिल. तर याचं सुद्धा उत्तर तुम्हाला तिथे भेटून जाईल. त्यानंतर ड आहे, गरुड, घार, ससाना या पक्ष्यांची चोची अंकुशदार असण्याचे उपयोग कोणते? अंकुशदार म्हणजे टोकदार. तर त्याचे उपयोग कोणते ते तुम्हाला लिहायचे. 2 मार्कासाठी प्रश्न असणार आहे मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे. तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क मिळून तिथे जाणार आहेत. त्यानंतर प्रश्न 4, खालील कविता वाचून कृती पूर्ण करा. हे मायभूमी ही कविता आहे मित्रांनो. तुम्हाला हे कडवं दिलं आहे, ते कडवं व्यवस्थित वाचायचं आहे. अगोदर इथं 1 कडवं आहे, त्यानंतर खालती पण इथं 1 कडवं आहे छोटंसं, हे तुम्हाला व्यवस्थित अगोदर वाचायचे. त्यानंतर खालील प्रश्नांचे उत्तर लिहायचे. प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. कवी कोणाचे पांग फेडू इच्छितो? मातृभूमीचे, आईचे, सूर्यचंद्र तारेचे. तर हे कविता पहा आणि तुम्ही लिहा, नाहीतर गायडात वगैरे सुद्धा तुम्हाला हे उत्तर पूर्ण मिळून जातील. त्यानंतर आहे, मातृभूमीच्या आरतीला कवी या गोष्टी करणार आहेत. याचं सुद्धा उत्तर तुम्हाला तिथे भेटून जाणार आहे. त्यानंतर क आहे, आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, या चरणाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. तर हे सुद्धा तुम्हाला त्या दिलेल्या ओळीमध्ये ह्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला व्यवस्थित 2 मार्कासाठी लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील उतारा वाचून कृती पूर्ण करा. उतारा व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो. 5 तुम्हाला या ठिकाणी उतारे येतात. 2 पुस्तकातले येतात, आणि 1 धड्याचे 2 पुस्तकातले उतारे भेटतात, आणि 1 पुस्तकाच्या बाहेरचा उतारा येतो, आणि 2 कविताचे उतारे येतात. म्हणजे 5 उतारे तुम्हाला टोटल येतात. तर उतार्यात भरपूर मार्क मिळतात मित्रांनो तुम्हाला, कारण तुमचे हक्काचे मार्क असतात.
ठिकाणी तुम्हाला मिळालेच पाहिजे. शब्दकोश म्हणजे तर मित्रांनो उतारा वाचल्यानंतर तुम्हाला भेटून जाईल. इथून तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांना वेगळ्या विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिलेल्या असलेल्या त्या शब्दाला शब्दकोश असं म्हणतात. हे इथं उत्तर दिलेलं आहे त्याचं ते उत्तर लिहून टाका मित्रांनो. त्यानंतर शब्दसंग्रह म्हणजे काय आणि एक उदाहरण लिहायचं आहे त्याचं. त्यानंतर खाली आहे शब्द म्हणजे काय, खालील माहिती लिहून उदाहरण लिहा. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्य पूर्ण करा. वाक्यात उपयोग करा मनावर मळप पसरणे, मदतीचा हात पुढे येणे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला यापैकी सोडायचे आहेत. त्याला तुम्हाला 2 मार्क. वाक्यात अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यानंतर ब आहे पुढील ओळींचा अलंकार ओळखून स्पष्टीकरण लिहा. इथं हे सुद्धा तुम्हाला आता तुमचं इथं व्याकरण सुरू झालं आहे मित्रांनो. खालील तक्ता पूर्ण करा. चंद्रोदय गुरु शिष्य समास लिहायचा आहे कोणता इतर. त्यानंतर संधी सोडवायची इथे तुम्हाला नभागन आणि वाङ्मय याचं तुम्हाला संधी सोडायची. त्यानंतर क्रियाविशेषण लिहायचं आहे. घार आपली शिकार घट्ट पकडते. तुम्ही पक्षाचे बारकाईने निरीक्षण करा याचे क्रियाविशेषण लिहायचं आहे. त्यानंतर काळ ओळखायचा आहे. जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल. पंढरपूरला लोक चालत जातात. काळ ओळखायचा आहे. 2 मित्रमैत्रिणीमधील शाळेच्या परिसरातील संवाद लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. तुम्हाला 5 मार्कासाठी असणार आहे. खूप एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तुम्हाला येऊ शकतो पेपरमध्ये त्यामुळं लक्षात ठेवा. नंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. आपल्या विद्यालयात संस्थापक शिक्षण वर्ष डॉक्टर बापूजी साळुंके जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने राबवलेले विविध उपक्रमाबाबत माहिती देणारी मुख्याध्यापकांना पत्र लिहायचे. 5 मार्काला सुद्धा तुमचं प्रश्न क्रमांक 8चं पत्र आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं. 5 मार्कासाठी ते तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे मित्रांनो. त्यानंतर खाली आहे मित्रांनो खालीलपैकी एका विषयावर 10 ते 12 ओळी निबंध लेखन. तर प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी एका विषयावर 10 ते 12 ओळीचा निबंध लिहायचा आहे. 2 विषय दिले आहेत, स्वामी विवेकानंद आणि दुसरा आहे माझा आवडता संत. तर संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराज यापैकी कोणताही एक तुम्ही संत निवडून त्या ठिकाणी त्यांच्याविषयी 8 ते 10 12 ओळी लिहा. त्याचे तुम्हाला 5 मार्क मिळणार आहेत. तर खूप काही लिहू शकता तुम्ही. त्यानंतर अशा प्रकारे हा पेपर होता मित्रांनो. पेपर तुम्हाला समजलाच असेल. नसेल समजला तर मला कमेंट करून नक्की सांगा. अजून एखादा पेपर मी टाकतो त्या ठिकाणी. आणि पेपर पूर्ण पहा, व्हिडिओ पूर्ण पहा. परत एकदा नसेल समजला तर जेणेकरून यातले काही प्रश्नसुद्धा तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. आणि दुसऱ्या विषयाचा पेपर लागल्यावर कमेंट करून नक्की सांगा. तो सुद्धा पेपर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर तोपर्यंत चला